तुमचे जे आता तुम्ही शिष्य म्हणतायत ह्यावेळेस शिष्याला साथ दिली मग ते तुम्ही 95 नंतर पुन्हा उमेदवार होते उभा का नव्हते उभा तुम्ही? नाही, मी होतो ना, होते ना. पण मी माझ्या मूर्खपणामुळं पडलो. काय झालं घडलं बरं हे सांगा. मला गोपीनाथ मुंडे आणि मनोहर पाल तू आमच्या पक्षावर उभा राहू नको, पण पुरस्कृत तुला आम्ही करतो. हा हा. मग ते आम्ही ऐकलं नाही. आम्हाला शरद पवारचं प्रेम, नवीन पक्ष निघायला, हा हा हा. अरे आणि त्याच्यामुळं मग आपल्याला ऑफिस पत्करावं लागलं. म्हणजे तुम्ही दुसऱ्या वेळेस पण अपक्षच राहिले 95 नंतर? नाही, मला पवार साहेबांनी तिकीट दिलं 2000 ला हा राष्ट्रवादी. हा हा हा. पण त्यावेळेस जातीवाद नव्हता ना, पण गोपीनाथ मुळे जरा वणीच गेला ना. हा हा हा. आष्टी म्हणतो शिरूर मधला. हा, आणि शिरूर नव्हता आपल्या, शिरूर नव्हता आपल्याला. 2000 पर्यंत नव्हतं ना आपल्याकडे शिरूर. शिरूर आमच्या काळात आलं. तुमच्या काळात. मग तुम्ही राष्ट्रवादीकडून लढले. हो. आणि हे तुमचे म्हणजे समज शिष्य, तुम्ही शिष्यच म्हणतात ना. हा हा. ते भाजप कोण. हा. पण मग तुमचं काही चर्चा नव्हती झाली आपसात की त्यांनी नाही विचारलं की मला लढायचंय किंवा लढायचं नाही, तुम्ही लढा, मी तुमच्या सोबत आहे. आता मी त्याच्यावर न बोललेलं बरं. किती मुद्दे तसे न बोललेले बरे, एखादा तरी बोललं पाहिजे तुम्ही. आता ते नात झाल्यामुळं आता बोलणं अवघड झालं ना. नात दिली ना आमची त्यांना. हा. हा, नात आणि नात त्याच्यामुळे आता सगळं बऱ्याच गोष्टी मोठीत आहेत. पण तुम्ही त्यावेळेस कदाचित राष्ट्रवादीकडे न जाता जो गोपीनाथ मुंडेंनी, मनोहर पंथांनी जो प्रस्ताव मांडला असता तो जर काय केला असतं, मान्य जर असतं तर काय झालं असतं? आज नाही मत निवडून आलं असतं. पण एकदाच नाही, अनेक काळ कदाचित पुढचे. नाही, आता फक्त सामाजिक काम करायचं आणि कोणी अडचणीत आला त्याला मदत करायची. परंतु ज्यावेळेस तुम्ही 2000 ला उभा राहिले, मग सुरेश धस, तुम्ही आणि भीमराव दोंडे तिघच ना? नाही, अजून होते, हा. पण ते बाकी काय त्यांना मत नाही पडली. ते घालच मत प्रमुख लढत तुमच्या मध्ये झाले. हा. मग 2000च्या नंतर ज्या निवडणूक झाल्या त्याच्यामध्ये तुम्ही उमेदवार नव्हतात ना का तुम्ही कधीच? नाही. मग तिथून पुढे न लढण्याचा निर्णय तुम्हीच घेतला का तुम्हाला घ्यावा लागला? कोणचा? पूर्ण विधानसभा न लढण्याचा? नाही. काय झालं, आमचं ते राजा भाऊनी फॉर्म भरला. राजा भाऊ एकदा आमदार केला चिरंजीव ना. हा. त्याला मी म्हणलं ही वेळ नाही, 5 वर्ष जाऊ दे. वातावरण आपण जर लोकात राहिलं तर वातावरण परत चांगलं होईल. पण ते शेवटला राजा भाऊचं सगळी पोरच त्याच्या बरोबर होते ना. मग त्यामुळे त्यांना त्यावेळेस मराठ्यात विषय असा झाला, 2 मराठी उभा राहिले, मग दोंडे निवडून ये. असं ड्रायव्हर झालं बी ना. पण झालं. आणि मग आता पुढच्या काळात दोंडे साहेब तुमच्यासोबत राजकीय दृष्ट्या आता तुमचं बरं आहे का नाही? आणखी नाही, आमची दोस्तीच बरं. मी काय सांगितले, पण राजकारणात अंतर आहे. हा. आणि तुम्ही आता ह्या वेळेस जे सहकार्य केलं तर हे सहकार्य तुम्ही नातीमुळे करण्याचा निर्णय घेतला का तिकडून प्रस्ताव होता? नाही, हे तर रोजच येत होते. मी आपलं नाही म्हणायचो. त्याला म्हणलं मलाच राहायचं, पण आता मग घरात फाटाफोट व्हायचंच काम आहे ते. पण तरी तुम्ही फॉर्म भरला होता? नाही, फॉर्म भरला होता. शब्द कोणाचा होता तुम्ही सांगा बरं? शरद पवारचा. मग काय झालं नेमकं? त्या ऐन वेळेस त्यांनी तो मुस्लिम माझी शरद पवारची याच्यावर लय झाली. मी याला मुलाखत दिली ती, बाहेर दिली ती. हे जयवंत पाटलांनी, जयंत पाटील. बरं, मला जयवंत पाटील आम्ही सगळे एकत्र असताना तेव्हा नाना फायनल झाले, आता तू काय परत मुंबईला यायचे नाही. म्हणजे गेल्या निवडणुकी सांगा. मग आणि ते ऐन वेळेस मुस्लिमाला द्यायचं होतं, तर मी म्हणलं मग जानीबा याला आपल्या परभणीवाल्याला द्यायचे. मुस्लिम आमदार होते ना, दुराणी. पण मग त्यांना आपल्याकडून कसं काय का तिकडं जागा? ती जागा सोडा, मुस्लिमाला मला द्या. मग त्या ऐन वेळेस त्यांनी घात झाला समज
विश्वासघात झाला. हा, आणि ते मग शरद पवारला मी लय जाऊन बोललो. हा. रोहित, आमच्या इथं आम्ही हे पत्रकार परिषदच घेतली ना हा 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 मेळ्यावर. हो. मग रोहितने मला फोन केला की पवार साहेब 27 तारखेला रात्रीचे बारामतीला येणार आहे, कोणाला माहित नाही, तू ये. मग आम्ही 7-8 जण गेलो. मी पवार साहेबांना लय बोललो. म्हणलं शेबरीला मातंग ऋषीने सांगितलं तुला राम भेटते, तिला भेटली. पण 40 वर्षात मला सगळे रावण भेटले. एकही राम भेटला. आणि माझ्या शेवटच्या टप्प्यात सुद्धा मला तुम्ही रावणच भेटलाय. हो, आणि मी म्हणलं बाबा आता मी 79 म्हणलं, आता 80त गेलो. कवर राम भेटणार मला. मग काही बोलले त्याच्यावर? ते आता राजकीय माणसं आणि मोठ्या माणसाला आपण फार बोलू शकत नाही. मी डेअरिंग करून बोललो. मग त्याच्यानंतर तुम्ही निर्णय घेतला का आपण अपक्ष किंवा मग यांना पाठिंबा द्यायला पाहिजे? हा, है ना. मग यांना पाठिंब्याचे काही बोलणं झालं का? हे रोजच ना. नाही नाही, तुम्ही उभा राहा, जर राहिले तर मग अवघड. मग आमचं तर म्हणजे आजही नानाचाच धाके मतदारसंघात. नाही नाही, सगळे लोक म्हणायचे, बरेच गावचे लोक म्हणले आम्ही आमचं गाव सांभाळू, आम्हाला 10 रुपये देऊ नका, इथपर्यंत चालतं. आणि ते मग सुरुवातच म्हणायचे तुम्ही नात म्हणले, मला तिथे नांदायचे. नात मध्ये आले बरं. नात्याने सासऱ्याला तारलं आणि आजोबाला समजावलं. मी कुठल्या सभेत भाजपचे म्हणून बोललो नाही. गडकरी साहेब शिष्य म्हणून बोलले तुम्ही? शिष्य म्हणूनच बोललो. हो, शिष्य म्हणूनच. का शिष्याबद्दल खंत कधी का नाही? आनंद आहे. जसं सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.